आणि आता आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन सरकारला परवडणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। 23 तारखेच्या आज सर्व सुरळीत होणार अशी आशा असल्याचंही वक्तव्य। तर ते सरकारला सुद्धा जड जाऊ शकतं, परंतु सरकारनं आता निर्णय घेतलाय ना, एक दोन शब्द राहिले होते विसरून, तेही घेतील आणि 23च्या आत सगळं सोयीला लागल। मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, बच्चू कडू यांचा इशारा। मुद्दाम मी सांगतोय का, मध्यस्थी जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे, आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 2024 लोकसभेच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान मोदींवर। हिवाळी अधिवेशनानंतर मोदींचा विविध राज्यांचा दौरा। महाराष्ट्रामध्ये लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये येऊन चर्चा करतील। 31 डिसेंबर पूर्वी जागा वाटप ठरेल। संसद परिसरामध्ये निलंबित खासदारांचं आंदोलन। महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। लोकशाही वाचवाचे बॅनर हातात घेऊन सरकारचा निषेध व्यक्त। लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान झालंय। आम्ही संसदेमध्ये नाही तर स्मशानामध्ये जात आहोत। खासदार निलंबनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। आता निलंबित खासदारांना संसद भवनातील चेंबर्स, लॉबी, गॅलरीमध्ये प्रवेश नाही। तसंच संसदीय समितीच्या बैठकांना सुद्धा उपस्थित राहण्यावर बंदी। संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता निलंबन काळामध्ये मिळणार नाही। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये वकिलाकडून तक्रार दाखल, तपासाला सुरुवात। तृणमूल खासदाराकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल। पंतप्रधान मोदींचा धनखड यांना फोन आणि तीव्र दुःख व्यक्त। धनखड यांनी मोदींसमोर व्यक्त केला संताप।